नमस्कार. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांचं मनापासून स्वागत. मला कल्पना आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याचीच सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहात. आणि मनात खूप प्रश्न आहेत, थोडी काळजी पण आहे. पण काळजी करू नका. आज आपण या सगळ्या प्रश्नांची अगदी अचूक आणि स्पष्ट उत्तरं मिळवणार आहोत. सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे. आपला जानेवारी महिन्याचा हप्ता कुठे अडकलाय आणि तो खात्यात जमा कधी होणार, बरोबर? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण आज सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत सगळं नीट ऐका, म्हणजे तुमच्या मनात कुठलाही गोंधळ राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. आपण आज 5 मुख्य गोष्टी समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी, आपला हफ्ता नक्की कधी येणार? पैसे यायला उशीर का होतोय? सरकार सध्या नेमकं काय काम करतंय? सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा कोणत्या आणि खरं काय आहे? आणि शेवटी, या काळात आपण काय करायला पाहिजे याबद्दलचा महत्त्वाचा सल्ला. तर येतोय सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. आपला हप्ता कधी येणार? हे समजून घेण्यासाठी आपल्याला 26 जानेवारी या तारखेचा नेमका अर्थ काय आहे हे आधी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. एक गोष्ट आपण सगळ्यांनी अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायची आहे. 26 जानेवारीच्या आधी कोणाच्याही खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे 20, 22 किंवा अगदी 25 तारखेला पैसे येतील अशी आशा ठेवू नका, म्हणजे आपला उगाच गोंधळ होणार नाही. आता नीट ऐका. 26 जानेवारी ही पैसे मिळण्याची शेवटची तारीख नाहीये, तर या दिवसापासून पैसे वाटपाची प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया सुरू होणार आहे. याचा अर्थ काय? तर सरकार या तारखेपासून निधी वाटपाचं काम सुरू करेल आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने पैसे आपल्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. आता मनात प्रश्न येतो की दरवेळी वेळेवर येणारा हप्ता या महिन्यात इतका का लांबला? तर यामागे 2 मुख्य आणि अधिकृत कारणं आहेत. चला ती आपण समजून घेऊया, म्हणजे गैरसमज दूर होतील. तर बघा, या विलंबामागे 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे सरकार सध्या लाडकी बहीण या मोठ्या योजनेचे पैसे वाटप करत आहे, त्यामुळे साहजिकच प्रशासकीय यंत्रणेवर थोडा ताण आहे. आणि दुसरं, जे खरं तर खूपच महत्त्वाचं आहे, ते म्हणजे 17 जानेवारीपासून सगळ्या लाभार्थ्यांची माहिती तपासण्याचं आणि ती अपडेट करण्याचं काम पुन्हा सुरू झालं आहे. मग सरकार सध्या करतंय तरी काय? तर तहसील कार्यालयाच्या पातळीवर एक खूप महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यात आपले पैसे मिळण्यात कोणताही अडथळा येणार नाहीये. हे बघा, तहसील कार्यालयात सध्या हे 4 टप्प्यांचं काम सुरू आहे. यात काय होतंय? तर प्रत्येक लाभार्थ्याची माहिती, त्यांची कागदपत्र जसं की आधार कार्ड, हयातीचा दाखला, हे सगळं पुन्हा एकदा तपासलं जातंय. कोणाच्या नावात, जन्मतारखेत किंवा बँक खात्याच्या तपशिलात काही चुका असतील तर त्या दुरुस्त केल्या जात आहेत. आणि सगळं काही बरोबर असल्याची खात्री झाली की मगच त्याला अंतिम मंजुरी दिली जाते. तर मुद्दा हा आहे की या कामामुळे जरी आता थोडा वेळ लागत असला तरी हे आपल्याच फायद्याचं आहे. कारण भविष्यात कोणाचाही हप्ता अशा छोट्या छोट्या कागदपत्रांच्या चुकांमुळे अडकू नये, यासाठीच ही सगळी खबरदारी घेतली जात आहे. आता आपण बोलूया अफवा आणि सत्य याबद्दल. कारण अशा वेळेला काय होतं, सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या पसरायला लागतात आणि त्यामुळे आपल्या मनात भीती आणि गोंधळ निर्माण होतो. सध्या सगळ्यात जास्त पसरणारी अफवा म्हणजे ही की संजय गांधी निराधार योजना आता सरकारने बंद केली आहे. ही बातमी ऐकून साहजिकच खूप जण घाबरले आहेत. पण मी तुम्हाला अगदी खात्रीशीरपणे सांगू इच्छितो, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे, अफवा आहे. योजना बंद वगैरे काहीही झालेलं नाहीये. फक्त निधी वाटपाला प्रशासकीय कारणांमुळे थोडासा उशीर झाला, एवढंच. त्यामुळे कृपया अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. असेच आणखी काही गैरसमज आहेत. अनेकांना वाटतं की आपलं नाव यादीतून कापलं गेलंय. पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत तहसील कार्यालयातून लेखी सूचना येत नाही तोपर्यंत कोणाचंही नाव कापलं जात नाही. आणि हप्ता थांबला म्हणजे तो आता कधीच मिळणार नाही असंही नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर थांबलेले पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहे. चला तर मग, या परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत यावर एक नजर टाकूया. हे खूप महत्त्वाचं आहे. ही टाईमलाईन नीट समजून घ्या. 17 जानेवारीला माहिती अपडेट करायचं काम सुरू झालं. 26 जानेवारीनंतर पैसे वाटपाची प्रोसेस सुरू होईल. साधारणतः 27 किंवा 28 तारखेनंतर शासन निर्णय म्हणजे GR येईल आणि मग त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे 26 तारखेला लगेच पैसे आले नाहीत तरी अजिबात काळजी करू नका. मग आता आपण काय करायचं? शांतपणे फक्त अधिकृत घोषणेची वाट पहा.
स्वतःच्या समाधानासाठी आपली कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक हे सगळं बरोबर आहे का हे एकदा तपासून घ्या. आणि हो, जर यापूर्वी तुमच्या कागदपत्रांमध्ये काही अडचण आली असेल तरच तहसील कार्यालयात संपर्क साधा. अचूक माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काय टाळावं? सोशल मीडियावरच्या कोणत्याही बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. 26 तारखेला पैसे आले नाहीत म्हणून अजिबात घाबरू नका. आणि कोणतीही सूचना आलेली नसताना तहसील कार्यालयात उगाच गर्दी करू नका, कारण तिथे सध्या महत्त्वाचं प्रशासकीय काम सुरू आहे. तर जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, आपली सगळी महत्त्वाची कागदपत्र तयार आणि अपडेटेड आहेत का? म्हणजे जेव्हा पैशाला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. मला आशा आहे की या माहितीमुळे तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील. ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंतही पोचवा. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि असेच अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.